माझे जवळचे लोक आहेत, जसे हा एक राजेश मते एक आहे, ती नीता विरोडले एक आहे, एक तो स्वप्नील खवळकर म्हणून माझा एक मित्र आहे, मी त्याला पप्पू वगैरे बोलतो आम्ही. अशी काही मोजकी लोक आहेत ज्यांना माहिती. मित्रांनो आता आपण चाललोय गेटवेला फिरायला. मस्त राजेश मते राजेश मध्ये तिकीट वगैरे काढतोय. काय तिकीट काढून प्रवास केला पाहिजे, असं विदाउट तिकीट प्रवास नाही केला पाहिजे. आपण एक सुजाण नागरिक आहोत. ओव्हल मैदान टुर्नामेंट वगैरे चालू आहे संध्याकाळच्या. टुर्नामेंट वगैरे चालू आहे. संध्याकाळी 5:30 झाले तरी पण इकडे अजून टुर्नामेंट वगैरे चालू आहेत. मस्त वगैरे पोरं खेळतात तिकडे मस्त वगैरे. आणि हा हा काय एन्व्हायरमेंट आहे. हो 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 पाचशा रे. तुम्ही पाहताय ही मुंबई युनिव्हर्सिटी, मेन मुंबई युनिव्हर्सिटी, जे आपल्या पुस्तकांमध्ये वगैरे पण बघायला भेटते. आणि आता आपण मित्रांनो आहोत कालाघोडा, तिथे कालाघोडा फेस्टिवल भरतो तिथे आपण आहोत. हाच तो कालाघोडा, ह्याचाच उत्सव भरतो बघा, नीट बघून घ्यायला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आणि इंडियन नेव्हीची शिप स्टेशन विक्रांत. नीट बोलणे 22 मिनिट. राजेश मते आले नाही. हे विरारचे स्टार हे भरपूर दिवसानंतर आलेत. एक 10 कोटी येत नाही खेळा बिळायला, त्याला किती आम्ही बोलवतो, पण आज किती दिवसांनी आलाय म्हणून आज आम्ही याला फिरायला घेऊन आलो खाली गेटवे ऑफ इंडियाला. काय गावावरून आल्यापासून आता तो विवा कॉलेजला जातो, तो फिरला वगैरे नाही जास्त बाहेर, तर आता मी घेऊन आलो फिरायला इथं बाहेर. आणि इथं बघतोय कसं वाटतं इकडे फिरून तुला खाली? हां मजा वाटते ना, भारी वाटतं ना. त्या तुम्ही आता गर्दी पाहू शकता, गर्दी. इकडे काहीतरी काम चालू आहे माहिती नाही, आय थिंक शूटचं काहीतरी चालू असेल. लिहिले स्वच्छ माझा महाराष्ट्र हा का. आणि ह्याच्या खालीच बघा दिसतंय हे बताय सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या बोटी त्या तिकडे. आणि तिकडे ते एक मोठी बोट आहे तिकडे कॉर्नर तुम्हाला दिसते का ना. हे बघा तेल काढण्याची आहे का बोट. आमचा कॅमेरा क्वालिटी एवढी खास नाही ना, तुम्हाला नीट दाखवली असते. आणि ते आणि आज तर खूपच गर्दी तुम्ही पाहू शकता इकडे. खूप खूप म्हणजे खूप गर्दी. हे तिकडेच पाहता गेटवेच्या इथेच पहा किती गर्दी आहे. बताय फुल 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 गर्दी एकदम फुल फुल मच्छान ब्रो. बघा फुल फुल इकडे पण फुल गर्दी आहे. इकडे ताज हॉटेल मस्तपैकी, तिथे 26/11चा हल्ला झाला होता. बेस्ट आहे. इकडे वरती सगळे टेरेसने सगळं पूर्ण हॉटेलची वाट लागली होती तेव्हा आम्ही म्हणजे होतो. मी आय थिंक मी काहीतरी 9वीला होतो त्या टायमाला. आणि ते सर्व आम्ही लाईव्ह बघत होतो टीव्हीवर. पूर्ण मला 2 का 3 दिवस ते लाईव्ह बघत होतो. आणि हा इकडे फुल फुल गर्दी. हा नजारा बघा. ही जी लाईट्स येतात ना इकडे बघा. हा 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 इकडे पार्टी माझ्या पार्टी तुम्ही ताज हॉटेल बघताय एकदम भारी. आणि हा इकडे समुद्र पाठीमागे माझ्या एकदम कच्ची वाटतं कच्ची.
मित्रांनो आता आम्ही आलो हा स्पेशल शॉर्मा खाण्यासाठी. हा ॲक्च्युली आहे कोल्हापूरमध्ये, म्हणजे ताज हॉटेलच्या बॅक साईडला. पावसात तुम्ही इथला मस्त इथे ओपनमध्ये बसून वगैरे खाता येतं. आणि इथे आम्ही म्हणजे लॉकडाऊनच्या लॉकडाऊनच्या 2-3 वर्ष आधीपासून येतो ना, खास फक्त हा शॉर्मा फक्त खाण्यासाठी. आणि हे 2 शॉर्मा जरी तुम्ही खाल्ले तर तुमचं पोट एकदम मस्तपैकी भरेल. खूप भारी. म्हणजे आम्ही लॉकडाऊनच्या 2-3 वर्ष अगोदरपासून खातो आहे. आणि आता मला वाटते लास्ट टाईम आम्ही 1-1.5 वर्ष अगोदर खाल्ला होता आणि आत्ता आलो आहे. खूप तलब आलेली खायची. म्हणजे तू विचार का, फक्त शॉर्मा खाण्यासाठी आम्ही माटुंग्यावरून इकडे खाली आलो. खूप भारी आहे, खूप भारी आहे. चला शॉर्म्याचा आनंद घेतो. एक नंबर टेस्ट आहे. सॉरी तुम्हाला दाखवून खातोय, पण बादशाह कसा बादशाह, नाज नाही, मजबूत. लाईटी आजकाल जिकडे तिकडे यात फेमस आहे. जिकडे तिकडे जाल तुम्हाला इकडे बस यात लाईटी बघायला भेटतात. पण वाटतं पण कडक इंडियाची एक शान वाटते भारताची. इंडिया नाही म्हणणार मी, भारत म्हणे आपण इथे आपल्या ब्लॉगमध्ये. भारताची एक शान तिरंगा. आणि या लाईट्स बघा, का वाटत आहेत यार. बादशाने बबनीस ब्रो. काय माहिती, मी बादशाह आहे, फक्त माझं ना नशीब खराब आहे, बाकी काय विषय नाही. म्हणजे एवढं भारी सगळं. आता काय तुम्हाला आता सांगू, जे माझे जवळचे लोक आहेत, जसे हा राजेश मते एक आहे, ती नीता वेरोंडे एक आहे, एक तो स्वप्नील खवळकर म्हणून माझा एक मित्र आहे, मग त्याला पप्पू वगैरे बोलतो आम्ही. असे काही मोजकी लोक आहेत ज्यांना माहिती आहे माझ्याबद्दल की माझं आहे, माझ्या नशिबात भरपूर काय काय आहे. फक्त ना नशीब माझं कुठेतरी मार खाते बस. ते जर कोणी मार खाल्लं नसतं ना, ते एकदम प्रॉपर झालं असतं ब्रो. ब्रेकअप झाल्यावर मस्तीमध्ये मी चॅनलवरती व्हिडिओ वगैरे टाकायला सुरुवात केली होती. त्यात मी असंच टाकत होतो. पण नंतर जसं मी बघत गेलो की लोकांचं प्रेम वाढते, मी टाकलेल्या व्हिडिओवरती लोकांना आवडतं आहे. असं नाही की मोठी फॉलोईंग आहे, बट तुम्हाला आवडतं आहे. जेवढ्या पण लोकांना आवडतं आहे, मी खरंच हृदयापासून सर्वांचे धन्यवाद आणि आभार की तुम्ही माझ्या कंटेंटला पसंत करताय. मी भविष्यात अजून काहीतरी खूप वेगळं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. आता फिरून वगैरे मस्त खूप मजा आली. आर्यनला पण खूप मजा आली. आर्यनला पण आम्ही खूप फिरवलं. आणि आता आला मी ट्रेन पकडायला. ॲक्च्युली मगाशी 7:40ची ट्रेन गेली, आता 7:49ची ट्रेन आली. ती मस्त पकड्या, फास्ट ट्रेन पकड्या, मस्त विराला जाऊया घरी, मस्त जेवू झोपू. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा ब्लॉग म्हणजे असं काय नाही, पण जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नंतर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या. येतो.